नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाविकास आघाडीत नक्की चाललंय तरी काय? जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा म्हणून मागे लागलेले होते, जे सातत्याने आग्रह करत होते, मात्र त्यांचा हा आग्रह किंवा त्यांची ही मागणी शरद पवार यांनी पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं शरद पवारांनी कोल्हापूरमधून ठासून सांगितलं. त्यामुळं उद्धव ठाकरे नाराज तर होणार नाहीत ना, अशीच आता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरेंचं एक वैशिष्ट्य आहे, उद्धव ठाकरे यांच्या इतका राजकारणामधला हट्टी नेता तुम्हाला शोधून सापडणार नाही. त्यांना जे वाटतं, त्यांच्या मनाला जे भावतं तेच ते करतात, ही वस्तुस्थिती आहे. भले त्यासाठी मग कोणतीही किंमत जरी मोजावी लागेल तरी त्यासाठी ते मागे पुढे पाहत नाहीत. आणि त्यांचा हा जो आग्रह होता, त्या आग्रहासाठी त्यांनी दिल्लीची वारी केलेली होती. काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये जाऊन की तुम्ही काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा असं देखील त्यांनी सांगितलं होतं. पण त्याच्यावरती अधिकृतरित्या कोणत्याही पक्षाकडनं, ना का काँग्रेसकडनं ना राष्ट्रवादीकडनं असं धोरण जाहीर करण्यात आलेलं नव्हतं. मला वाटतं शरद पवार यांनी याबाबतचा संभ्रम थेटपणे दूर केला आणि ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं थेटपणे सांगितलं. हे सांगण्यामागं त्यांचे 2-3 मुद्दे आहेत. एक तर आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये यापूर्वी कधीच घडलेलं नव्हतं. कारण जो मुख्यमंत्री असेल किंवा ज्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली जाते तो सुद्धा पुन्हा रिपीट होईल की नाही हे काँग्रेसमध्ये सांगता येत नाही. भाजपमध्ये थोडंसं वेगळं असतं. भाजपमध्ये आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. अर्थात काही ठिकाणी ती पाळली पण जात नाही. पण एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीही एकाच चेहऱ्याच्या नेतृत्वाखाली किंवा मुख्यमंत्री पदाच्या चेहरा म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या दाव्यानुसार भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलेलं होतं, ते त्यांनी पाळलं नाही. आणि अगदी बंद खोलीतली चर्चा उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितली. अमित शहांशी काय बोलणं झालं ते देखील सांगितलं. मात्र हे मान्य करायला भाजपवाले तयार नव्हते आणि अजूनही ते तयार नाहीयेत. ह्या अनुभवाचा फटका ज्या उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत आला होता, त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रसोबत जाऊन आपलं जे मुख्यमंत्री बनण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार केलं. आता देखील त्यांना तेच हवं आहे की तुम्ही बंद दारात तुम्ही काही चर्चा करू नका, त्याच्या ऐवजी जाहीरपणे लोकांसमोर जा, जाहीरपणे लोकांना सांगा की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे. अर्थात हे सांगण्यामागे किंवा हे ठरवण्यामागे उद्धव ठाकरे यांची रणनीती वेगळी आहे. शिवसेनेला असं वाटतं आहे किंवा आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना देखील असं वाटतं आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रिय नेता दुसरा कोणीही नाही. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच भाजपच्या विरोधात जी आघाडी तयार झालेली आहे तिला बळ मिळालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री 2024च्या मुख्यमंत्री पदासाठी जर कोण योग्य उमेदवार असेल तर ते उद्धव ठाकरे सोडून कोणीही नाहीत असं संजय राऊत आणि एकूण शिवसेनेला वाटत आहे. मात्र हे मान्य करायला काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले तयार नाही आहेत. त्यांना काँग्रेसला तर असं वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा पक्ष हा काँग्रेस राहू शकेल. ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळतील लोकसभेमध्ये असं वाटत असताना काँग्रेसनं मारलेली मुसंडी ही त्या पक्षासाठी सुखवणारी बाब आहे. काँग्रेसला हे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न यावेळेस तरी कोणत्याही परिस्थितीत साकार करायचं आहे हे दिसून येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये नाना पटोले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या घोषणा देण्यात आल्या. ही देखील गोष्ट मला वाटतं काँग्रेसला एक सुखद धक्का देणारी असू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या पदाबाबत अनेक संभ्रम आहेत, वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत. कोणाला वाटतं आहे की शरद पवार यांना आपल्याकडनं सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. दुसरीकडे असं बोललं जात आहे की जयंत पाटील यांना असं वाटतं आहे की पवार साहेब ही जबाबदारी आपल्यावरती देतील. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षामधले जे नेते आहेत त्यांना याबाबतचा संभ्रम आपल्याच नावावरती मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होईल याचा संभ्रम आहे. पण शिवसेनेत तसं नाहीये. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत आणि तेच मुख्यमंत्री होतील असं शिवसेनेच्या लोकांना वाटणं स्वाभाविक आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आधी म्हटलं त्या पद्धतीनं अतिशय जुने जाणते खेळाडू आहेत, राजकारणातले माहितगार आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची पहिली तरी इच्छा
की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा ही अजिबात पूर्ण केलेली नाही. आता या सगळ्या स्पष्टपणाचा परिणाम जागा वाटपावर काही होणार का? उद्धव ठाकरे यांच्या मूडवरती याचा काही परिणाम होणार का? शिवसेनेकडनं याबाबत काही आक्रमक वक्तव्य केली जाणार का? असे सारे प्रश्न या निमित्तानं उभे राहत आहेत. जागा वाटपाचा प्रश्न यासाठी आहे, जर ज्याचे जास्त आमदार निवडून येतील तो जर मुख्यमंत्री होणार असेल तर जागा वाटपामध्ये आपल्याच पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजेत असा आग्रह तिन्ही पक्ष धरू शकतात. शरद पवार यांनी तर याआधी जाहीर केलेलं होतं की लोकसभेला मी स्वतःहून कमी जागा घेतलेल्या आहेत, आता मात्र मी विधानसभेला ऐकणार नाही असं जाहीर करून ते मोकळे झालेले आहेत. काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलेला आहे आणि काँग्रेस देखील जागा वाटपामध्ये फार काही तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आणि शिवसेनेबाबत तर बोलायलाच नको. त्यांचा रथ जो आहे तो आताच 4 पावले उंचीवरनं, जमिनीच्या उंचीवरनं चालत आहेत. त्यामुळे शिवसेना देखील याबाबत थोडीशी आग्रही भूमिका घेणं अपेक्षित आहे. आता या साऱ्या पार्श्वभूमीवरती जागा वाटप करताना जे बोललं जात आहे किंवा जे समोर येत आहे की जर या तिन्ही पक्षांचं जर समाधान करायचं असेल तर ज्या 288 जागा आहेत त्या 288/3 असं एक सूत्र करून ज्या जागा येतील, म्हणजे जवळपास प्रत्येक पक्षाला 94 ते 95 जागा येऊ शकतात आणि समसमान जागा आपण लढवूयात आणि त्यानुसारच पुढची रणनीती ठरवूया असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले सांगतील. पण शिवसेनेला तसं अजिबात वाटत नाहीये. शिवसेनेला जागा वाटपात देखील आपलाच अधिकार जास्त हवा असं वाटू शकतं. त्यामुळे या साऱ्या घडामोडींचा परिणाम हा महाविकास आघाडीच्या पुढच्या सगळ्या जागा वाटपावर नक्कीच पडू शकतो. शरद पवार असं बोलल्यामुळे दुसरीकडे महायुतीला देखील बरं वाटलं असेल. ज्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडू लागलेलं आहे त्यांच्या स्वप्नाला शरद पवारांनी फुगा लावला अशी टीका करण्याची संधी महायुतीच्या नेत्यांना या निमित्तानं मिळालेली आहे. या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर याबाबत जाहीरपणे टीका व्यक्त केली आणि तुम्ही दिल्लीच्या सोनियांच्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी काय मुजरा करून आलेला आहात अशा पद्धतीची देखील संभावना एकनाथ शिंदे यांच्याकडनं उद्धव ठाकरे यांची करण्यात आलेली आहे. त्यामुळं एकूणच शरद पवार जे बोललेले आहेत की ज्याचा जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री, या वाक्याचे पडसाद पुढच्या काही काळामध्ये सातत्याने पडणार आहेत. बरेच जागा वाटपावर थांबेल असं नाही तर एकमेकांचे उमेदवार देखील पाडण्याचं डावपेच किंवा षडयंत्र हे महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये देखील होऊ शकतं आणि याचा अनुभव प्रत्येक निवडणुकीमध्ये आलेला आहे. ज्या जागा आपल्या मित्र पक्षाच्यात पाडायच्या आहेत त्या ठिकाणी आपल्या मर्जीला बंडखोर उभं करण्याची नीती ही काही नवीन नाही. त्यामुळं या नीतीचा आता महाविकास आघाडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शिरकाव होऊ शकतो आणि त्याचा दिलासा हा महायुतीला मिळू शकतो. पण महायुतीमध्ये देखील असंच घडू शकतं. त्यामुळं अजित पवारांच्या जागा पाडण्याचा प्रयत्न शिवसेनावाले करणारच नाहीत असं आपल्याला ठामपणे सांगता येत नाहीत. आणि उलट देखील आहे, भाजपाने शिवसेनेच्या जागा पाडण्याचा प्रयत्न अजित पवारांचे राष्ट्रवादी करणारच नाही असं देखील आपण म्हणू शकत नाही. त्यामुळं एकूणच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबाबत महाविकास आघाडीमधला तरी संभ्रम आता दूर झालेला आहे. ज्याचे जास्त आमदार तो मुख्यमंत्री, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असं सूत्र शरद पवारांनी जाहीर करून या एका संभ्रमावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यातनं अनेक नवीन संभ्रम तयार होऊ शकतात. आता वेळ आहे ती महायुतीची की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपचा असणार की विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याखाली निवडणूक लढवणार याची उत्तर आता आपल्याला अजून मिळायची आहेत आणि त्यावरनं महायुतीमध्ये देखील धुसफूस आहे हे आपण सर्व जाणताच आहात. तरी एकूणच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नाला सध्या तरी ब्रेक लावलेला आहे एवढं मात्र निश्चित. तुम्हाला काय वाटतं की खरोखरीच महाविकास आघाडीच्या समीकरणावरती शरद पवारांच्या या वक्तव्याचा काही परिणाम होईल का? उद्धव ठाकरे या शरद पवारांच्या विधानाला पाठिंबा देतील का? तुमचं मत आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.